Good afternoon, everyone. In this lecture, we are going to study new grammar topic, that is degrees of comparison. I think you already studied degrees of comparison in your previous standards, right? याच्या अगोदर तुम्ही शिकलेला असाल डिग्री हा पार्ट आहे ग्रामरचा, तो अगोदर शिकलेला असाल तुम्ही, बरोबर ना? Yes, someone is saying there are 3 kinds of degrees. Very good. Yes. See, degrees of comparison. There are 3 degrees of comparison in English. They are positive degree, comparative degree, and superlative degree. Yes, बरोबर आहे. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुम्ही करेक्टली सांगतायत. See, you can observe here 3 different images of the apple. First apple is large. We can say the first apple is large. Then second one, the second apple is larger than the first. Second apple is larger than the first, and the third apple is the largest of the two, and the third apple is largest of the three. Of these 3, okay, याला आपण large म्हणू शकतो. If we consider these 2, then second apple is larger than first, and this third apple is the largest of these 3, largest of all, right? So here is the use of different adjectives. You can observe large, larger, and largest. Large is the positive degree form of the adjective large, adjectives. Larger is the comparative degree form of the adjective large, and largest is the superlative degree form of the adjective large. Large, larger, largest, right? These are 3 different forms of degrees of an adjective. Adjective चे हे 3 वेगवेगळ्या डिग्रीज आहेत, बरोबर? बघ आता हे आपण ऍडजेक्टिव्ह, जर इथं टाइप ऑफ ऍडजेक्टिव्ह किंवा इथे एक ऍडजेक्टिव्ह दिले स्ट्रॉंग. स्ट्रॉंग हे ऍडजेक्टिव्ह आहे. इफ यू ऑब्जर्व हियर द वर्ड स्ट्रॉंग, we use er suffix while doing comparative degree form, stronger, and we add est in the superlative degree strongest. बघा, while making comparative and superlative degree form of an adjective, if given adjective, given adverb is one syllabic word, एकच सिलॅबल असेल, इफ देर इज वन सिलॅबल, बघा एकच सिलॅबल म्हणजे काय, तर तो वर्ड प्रोनाउन्स करत असताना आपण एकाच विदाउट पॉज तो वर्ड जर प्रोनाउन्स करत असेल, जसे स्ट्रॉंग, स्ट्रॉंग शब्द प्रोनाउन्स करत असताना आपण थांबतोय का? नाही थांबतोय, बरोबर? स्ट्रॉंग. मग वन सिलॅबिक वर्ड आहे हा, पण त्याच्या अपोजिट फेमस जर बघितलं तर फेमस, फेमस, फेमस 2 सिलॅबिक वर्ड आहे, मोर दॅन 1 सिलॅबल आहे, म्हणजे एक पॉज घेतोय आपण. तर 1 सिलॅबिक असेल तर EREST जोडायचं, आणि एकापेक्षा जास्त सिलॅबल असतील म्हणजे आपण जर तो वर्ड, ते ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब प्रोनाउन्स करत असताना जर पॉज घेत असू, तर त्या ऍडजेक्टिव्हचा कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म करत असताना मोर त्याला अगोदर यूज करायचं, आणि सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म करत असताना मोस्ट यूज करायचं. किंवा तसंच लेस आणि लिस्ट असंही असू शकतं. लेस फेमस,
लिस्ट फेमस म्हणजे जास्त किंवा कमी. समजतंय का? हे लक्षात येतंय? ते खूप ऑर्डिनरी अगदी कॉमन रूल्स आहेत ते. तसंच सिली, मोर दॅन वन सिलॅबल एंडिंग विथ वाय, मोर दॅन वन सिलॅबल आणि वाय न एंडिंग होत असेल, सिली 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 टू सिलॅबिक आहे आणि यानं वाय न जर एंड असेल तर तो वायच्या ऐवजी आय हा हे लेटर लिहून ER सफिक्स यूज करतो. रिमूव्ह वाय अँड ऍड IER. हे कंपॅरेटिव्ह मध्ये, ते सुपरलेटिव्ह मध्ये रिमूव्ह वाय अँड ऍड IST. सिलिएस्ट. तसंच हॅपी हॅपियर, हेवी हेवियर, हॅपी हॅपियर हॅपीएस्ट, हेवी हेवियर हेवीएस्ट, वाय शेवटी आहे म्हणून. आता हे कॉमन. अजून इथं एक रूल बघा, जसं की जर वन सिलॅबिक वर्ड असेल आणि तो जर वॉवेल कॉन्सोनंट न एंड होतोय, वन सिलॅबिक वर्ड आहे तो वॉवेल कॉन्सोनंट न, वॉवेल अगोदर वॉवेल आणि नंतर कॉन्सोनंट असं जर शेवट त्याचा असेल, शेवटी कॉन्सोनंट आणि त्याच्या अगोदर वॉवेल, तर तो शेवटचा एन आहे ना तो डबल लिहितात. डबल कॉन्सोनंट अँड ऍड EST हे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये. ओके, हे काही रूल आहेत, याला काही अपवाद पण असतील. बघा इथे एक अपवाद दिलेला, बॅड बॅड गुड मेनी, बॅड वर्स वर्स्ट, गुड बेटर बेस्ट, मेनी मोर मोस्ट. हे असे काही त्याला बरेच काही त्याला अजून अपवाद असतील, एक्सेप्शन असतील. ओके, इथं फास्ट आहे, फास्टर फास्टेस्ट लिहितो आपण. मोर दॅन वन सिलेबल असेल केअरफुली, मोर केअरफुली, मोस्ट केअरफुली. डिग्री ऑफ कंपॅरिझन करत असताना कंपॅरिझन ही नेहमी ऍडजेक्टिव्हच्या वापरानच होते असं नाही, तर समटाइम्स देर मे बी द यूज ऑफ ऍडवर्ब. केअरफुली हे ऍडवर्ब आहे, तर ते मोर केअरफुली, मोस्ट केअरफुली असंही आपण लिहू शकतो. आता यात वेगळं म्हणजे बॅडली, वर्स, वर्स्ट, वेल, बेटर, बेस्ट. वेल असेल, वेल म्हणजे गुड, मग त्याचा कंपॅरेटिव्ह डिग्री जी आहे ती बेटर आणि सुपरलेटिव्ह बेस्ट. तसं बॅड, वर्स, वर्स्ट ते अगोदर बघितलं आपण अगोदरच्या स्लाइड मध्ये. तसंच अजून काही त्याला एक्सेप्शन बघा, अजून काही एक्सेप्शन तुम्ही बघाल इथं. ऍडजेक्टिव्ह त्याचा पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. गुड हे ऍडजेक्टिव्ह आहे, तर गुड ऍज गुड ऍज असं पॉझिटिव्ह मध्ये वापरतो, तेच कंपॅरेटिव्ह मध्ये बेटर दॅन आणि सुपरलेटिव्ह मध्ये द बेस्ट. वेल हे जर ऍडजेक्टिव्ह असेल पॉझिटिव्ह डिग्री मध्ये तर ऍज वेल ऍज, तेच कंपॅरेटिव्ह मध्ये बेटर दॅन अँड सुपरलेटिव्ह मध्ये द बेस्ट. बॅड as worse than the worst. mad as worst. हे बघा इथं एक्सेप्शन आहे. far as further than furthest, as far as further than furthest, little, less, least, many, more, most, much more, most, latter, latest, near, nearer, next, old, older, oldest, or eldest. वेल म्हणजेच गुड, मग त्याचा बेटर दॅन असं होतं. ओके, ऍज ओल्ड ऍज, ओल्डर दॅन, द ओल्डेस्ट किंवा एल्डेस्ट पण लिहितो आपण. समजलं नाही? लक्षात आलंय का? सोपं आहे, समजतंय हे. कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म, पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म आणि सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म. पण याच्यात चूक होऊ नये म्हणून हे सगळे रूल्स तुम्हाला माहित पाहिजेतच. बघा हे काही कॉमन वर्ड्स आहेत,
जसं की क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट, शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट, थिक, थिकर, थिकेस्ट, ब्रेव, ब्रेवर, ब्रेवस्ट, ब्रेवेस्ट, लार्ज, लार्जर, लार्जेस्ट, फिट, फिटर, फिटेस्ट, हॉट, हॉटर, हॉटेस्ट, हॅपी, हॅपियर, हॅपीएस्ट, हेवी, हेवियर, हेवीएस्ट, ग्रे, ग्रेअर, ग्रेएस्ट. बघा डिफरंट आहे तिथं, वेगळं आहे जरा. देन मॅग्निफिशियंट, मोर मॅग्निफिशियंट, मोस्ट मॅग्निफिशियंट, हे जास्त सिलेबल. मॅग्निफिशियंट, इम्पॉर्टंट, ब्युटिफुल, एक्सपेन्सिव्ह, हे जर वर्ड बघितले तर तुम्ही तर ते मोनो किंवा जास्त सिलेबल आहेत. पॉज घेतोय आपण ते प्रनाउन्स करत असतात, म्हणून मोर, मोस्ट आपण वापरतो कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, आता आपण पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय इन डिटेल्स बघूया. हे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. आता डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणजे read the following sentences. If you read these 3 sentences given here, Rohit is a strong boy, Rohit is stronger than Akhil, and Rohit is the strongest boy in the class. हे जर 3 सेंटेन्सेस तुम्ही वाचले, पहिलं आहे पॉझिटिव्ह डिग्री मधलं, सेकंड वन इज इन कंपॅरेटिव्ह डिग्री, and third one is in the superlative degree. Where is the change? Here first form, positive degree form is used here. आता हे रोहित आणि अखिल यांच्यामधलंच जर कंपॅरिझन ते मांडायचं म्हणलं तरी आपल्याला ते पॉझिटिव्ह डिग्री मध्ये मांडता आलं असतं. कसं, रोहित, अखिल इज नॉट ऍज स्ट्रॉंग ऍज रोहित, असं हे सेंटेन्स झालं असतं. पण बेस्ट फॉर्म जर वापरला ऍडजेक्टिव्हचा तर ती पॉझिटिव्ह डिग्री असते, हे लक्षात असू द्या. इन द सेंटेन्स फर्स्ट, पहिल्या सेंटेन्स मध्ये बघितलं, ऍडजेक्टिव्ह स्ट्रॉंग मेअरली टेल्स अस दॅट रोहित पजेसेस स्ट्रेंथ. पहिलं सेंटेन्स जर वाचलं तर आपल्याला असं लक्षात येतं की रोहित इज द स्ट्रॉंग पर्सन, स्ट्रॉंग बॉय, रोहित पजेसेस स्ट्रेंथ. देन इफ वी रीड सेकंड सेंटेन्स, then the adjective stronger tells us that Rohit's strength compared with Akhil is greater. Means Rohit is stronger than Akhil. As far as strength is concerned, in between both of them, Rohit and Akhil. So we can say Rohit's strength is greater than Akhil. Okay. And if we consider third statement, third sentence, Rohit is the strongest boy in the class. The adjective strongest tells us that all the boys, of all the boys, Rohit's strength is greatest. सगळ्यात जास्त शक्तिशाली ताकदवान रोहित आहे वर्गामध्ये, असं त्या शेवटच्या या सेंटेन्सचा, थर्ड सेंटेन्सचा मीनिंग आहे. या 3 सेंटेन्स मधून 3 वेगवेगळ्या डिग्री साइन केल्या आहेत, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री, ते आपल्याला लक्षात येते. सी what is the positive degree? This offers no comparison, it just tells us about existence of a quality. For example, slow, beautiful, happy. Adverbs slowly, beautifully, happily. आता पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कंपॅरिझन ऍक्च्युअली नसतं, दोघांमध्ये कोण ग्रेटेस्ट आहे किंवा लिस्ट किंवा मोस्ट कोण आहे असं काही कंपॅरिझन नसतं. जसे ऍडजेक्टिव्ह आपण वापरतो बघा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये, स्लो, ब्युटिफुल, हॅपी, तेच जर ऍडव्हर्बच्या बाबतीतली जर कंपॅरिझन असेल तर स्लोली, ब्युटिफुली, हॅपीली अशा प्रकारचे ऍडव्हर्ब आपण वापरू शकतो पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. when we speak about only one person or thing, we use positive degree. जर एकाच व्यक्तीविषयी, वस्तूविषयी बोलायचंय तर पॉझिटिव्ह डिग्री वापरू शकतो. म्हणजे 2 व्यक्तींविषयी बोलताना पॉझिटिव्ह डिग्री वापरत नाहीत असं नाही, ते आपण कंपॅरेटिव्ह डिग्री शिकताना बघणार आहे पुढच्या स्लाइड वरती. बघा इथं पॉझिटिव्ह डिग्रीचे एक्झाम्पल काय, दिस हाऊस इज बिग, हे पॉझिटिव्ह डिग्री आहे. In this sentence only one noun, the house, is talked about. फक्त हाऊस, त्या घराविषयी माहिती सांगितली. This flower is beautiful. He is an intelligent boy.
हे सगळे पॉझिटिव्ह डिग्रीचे उदाहरण आहेत. जेव्हा एकाच वस्तू अगर व्यक्तीविषयीची माहिती सांगितली तर त्या बाबतीत ही पॉझिटिव्ह डिग्रीची उदाहरण आहेत. Each sentence mention about talk about only one noun. एकाच नाउन विषयीची माहिती एकाच नाउनला इथं डिस्क्राइब केलेलं आहे. तर जसं की बॉय, इथं फ्लावर, इथं हाऊस, त्या नाउनला डिस्क्राइब केलेलं आहे एकाच. Okay, see on the next slide, it is about comparative degree. This compares two things to show which has the lesser or greater degree of quality. आता कंपॅरेटिव्ह डिग्री कोणत्याही दोन वस्तूंमध्ये कोणती वस्तू व्यक्ती कोणती कमी अगर जास्त आहे हे सांगण्यासाठी कंपॅरेटिव्ह डिग्री वापरली जाते. दोघांमधलं कंपॅरिझन असेल तर मोस्टली कंपॅरेटिव्ह डिग्री वापरतात. ओके, दोन्हीपेक्षा दोघांपेक्षा दोन व्यक्ती वस्तूंपेक्षा जास्त मधली कंपॅरिझन असेल तरी कंपॅरेटिव्ह डिग्री वापरता येते. ते आपण एक्झाम्पल वरून पुढे बघणार आहे. पण इथं जर आपण ऍडजेक्टिव्हचे ऍडव्हर्बचे फॉर्म बघितले तर स्लोअर, मोर ब्युटिफुल, हॅपियर, these are the comparative degree forms of the adjectives, and more slowly, more beautifully, more happily, these are the comparative degree forms of adverbs. When we compare two persons or two things with each other, we use both the positive degree and comparative degree. ज्यावेळी दोन वस्तूंची दोन व्यक्तींची तुलना करायची असते एकमेकाबरोबरची त्यावेळी we can use both positive degree and comparative degree. आपण तिथं दोन्ही ही पॉझिटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री दोन्ही वापरू शकतो. आता बघा इथे here is one example. You can observe here, this house is bigger than that one. या घरात हे घर हे त्या घरापेक्षा मोठं आहे असं सेंटेन्स आहे. ओके, तसंच दिस हाऊस इज नॉट ऍज बिग ऍज दॅट वन असंही सेंटेन्स होऊ शकतं. आता या कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्याचं हे एक्झॅक्ट पॉझिटिव्ह डिग्री नाही. ओके, पण वाक्य या प्रकारे असू शकतं. वरती जे वाक्य दिलंय दिस इज बिगर दॅन दॅट वन, ह्याचं एक्झॅक्ट त्या वाक्याचे एक्झॅक्ट पॉझिटिव्ह डिग्री ही नाही. बरोबर, काय असेल बरं एक्झॅक्ट पॉझिटिव्ह डिग्री काय असेल? यू ऑलरेडी स्टडीड पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री. यू कॅन गेस. You can write your response in the chat box. This house and that one म्हणजे that house. That one is not अथर्व बरोबर आहे. That one पेक्षा that house असं म्हणू शकतो. That one म्हणजे that house is not as big as this house. अथर्व बरोबर आहे. That house is not as big as this house. हर्षद बरोबर, प्राची बरोबर आहे. म्हणजे कळतंय तुम्हाला कशा प्रकारे त्याचं उत्तर असेल. डिग्री चेंज करत असताना वी कांट चेंज द मीनिंग ऑफ द सेंटेन्स. अगोदर दिलेल्या वाक्याचा अर्थ बदलायचा नाही, मीनिंग चेंज करायचा नाही, कंडिशन असते. ओके, द टर्म बिगर इज कंपॅरेटिव्ह व्हर्जन ऑफ द टर्म बिग. आणि बिगर हा कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म आहे बिग या ऍडजेक्टिव्हचा. या वरच्या वाक्यामध्ये बघितलं आपण. बरोबर, समजतंय? Here are some of the sentences in comparative degree and positive degree. इथं तुम्ही बघू शकता. He is more intelligent than this boy. He is more intelligent than this boy. हे दिलेलं सेंटेन्स जे आहे ते कन्सेप्शन बघितलं तर मोर, इंटेलिजंट आणि दॅन, मोर दॅन असं आलंय म्हणजे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं वाक्य. बरोबर, मग याचं पॉझिटिव्ह एक्झॅक्ट पॉझिटिव्ह डिग्री काय होईल? दिस बॉय इज नॉट ऍज इंटेलिजंट ऍज हिम. पॉझिटिव्ह डिग्री आहे
मोर इंटेलिजंट हा कंपॅरेटिव्ह वर्जन आहे इंटेलिजंट या वर्डचं, या ऍडजेक्टिव्हचं. बोथ दीज सेंटेन्सेस कन्वे द सेम मीनिंग. दोन्हीही वाक्यांचा अर्थ दिलाय तर तो सारखाच आहे. Then Mr. Patil is taller than Mr. Joshi. Mr. Patil is taller than Mr. Joshi. Mr. Patil आणि Mr. Joshi यांच्यातलं taller than अशी रचना आहे, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. याची पॉझिटिव्ह डिग्री काय होईल? Mr. Joshi is not as tall as Mr. Patil. पाटील is असं लिहू शकता, शेवटी नाही लिहिलं तरी ते करेक्ट. The term taller is the comparative version of term tall. Both of these sentences convey the same meaning. दोन्हीही दिलेल्या या वाक्यांचा आणि या दोन वाक्यांचा अर्थ सारखाच आहे. ओके, अंडरस्टूड? See more about the superlative degree. Superlative degree, डिग्री म्हणजे तरतम भाव, कमी जास्त पण आपण शिकतोय. सुपरलेटिव्ह डिग्री कधी वापरतात बघा. This compares more than two things to show which has the least or greatest degree of quality. सुपरलेटिव्ह डिग्री ही दोनापेक्षा जास्त वस्तू व्यक्तींमधली जी तुलना असते त्यावेळी सुपरलेटिव्ह डिग्री वापरतात. जसे की स्लोएस्ट, मोस्ट ब्युटिफुल, हॅपीएस्ट, मोस्ट स्लोली, मोस्ट ब्युटिफुली, मोस्ट हॅपीली, हे ऍडजेक्टिव्ह किंवा हे ऍडवर्ब जे आहेत ते सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वापरले जातात. when we compare more than two persons or things with one another. ज्यावेळी आपण दोनापेक्षा जास्त व्यक्ती वस्तूंमधली एकमेकांमधली त्यांच्यामधली तुलना ज्यावेळी बघतो तर त्यावेळी we use all three degrees. That means positive, comparative and superlative. ते कशा प्रकारे बघा. आता तिघांच्यातली तुलना आहे तरी पॉझिटिव्ह पण वापरता येते, तरी कंपॅरेटिव्ह पण वापरता येते. आता तिघांच्यातली असं नाही म्हणत, तिघांपेक्षा जास्त, मोर दॅन टू पर्सन्स म्हणजे ते तीनच आहेत असं नाही, मोर दॅन टू आहेत म्हणजे जास्त आहेत संख्येने. तर तशा केसमध्ये आपण वी कॅन यूज positive degree, we can use comparative degree, we can use superlative degree over there. See, here is one example of superlative degree. This is the biggest house in this street. The biggest आले, the हे आर्टिकल आलेलं आहे म्हणजे आपल्या लक्षात येतंय की हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स आहे. याची कंपॅरेटिव्ह डिग्री करायची, कसं होईल, कसं सेंटेन्स होईल? This house is bigger than any other house in this street. कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म झाला, बरोबर. आणि याचा सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म, no other house in this street is as big as this one. No other house in this street is as big as this one. तुम्ही जर ही तिन्ही सेंटेन्सेस बघितली, पहिल्या सेंटेन्स मध्ये बिगेस्ट आलेले, बिगेस्ट हे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, सुपरलेटिव्ह वर्जन आहे टर्म बिगच, बरोबर. सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आणि हे दोन कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्री. इथं पॉझिटिव्ह डिग्री करत असताना नो अदर वापरलेला आहे, किंवा ते पुढच्या स्लाइड वरती बघू, अजून त्याच्याविषयी इन डिटेल्स आपण पुढं शिकणार आहेत कशा प्रकारे चेंज आहे. ओके, ही इज, पुढचं सेंटेन्स बघा, ही इज the most intelligent boy in the class. He is the most intelligent boy in the class. हे सुपरलेटिव्ह डिग्री मधलं सेंटेन्स आहे, द आणि मोस्ट आलेलं इथे, बरोबर. Am I audible to you? आवाज येतोय का?
येतोय का सांगा? आता आवाज येतोय? ओके, वी कॅन कंटिन्यू. ओके. ही इज द मोस्ट इंटेलिजंट बॉय इन द क्लास. हे सुपरलेटिव्ह डिग्री मधलं वाक्य आहे. सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह इथं दिसतंय, द मोस्ट अशी रचना दिसते. तसंच he is more intelligent than any other boy in the class. He is more intelligent than any other boy in the class. More than किंवा er adjective ला सफिक्स आणि than अशी रचना असेल तर ते कंपॅरेटिव्ह डिग्री मधलं सेंटेन्स असतं. तसंच no other boy in the class is as intelligent as him. हे पॉझिटिव्ह डिग्री मधलं सेंटेन्स आहे त्याच वाक्यात. No other boy in the class is as intelligent as him. हे पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म आहे. मोस्ट इंटेलिजंट हा जो सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म आहे, बरोबर. आता बघा, ही इज टॉलेस्ट, ही इज द टॉलेस्ट, नंतर टॉलर दॅन आणि नो अदर आणि ऍज हे जर वर्ड बघितले ना, द टॉलेस्ट, द सुपरलेटिव्ह ऍडजेक्ट, द आणि त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह ऍडजेक्ट, टॉलर आणि दॅन अशी रचना कंपॅरेटिव्ह डिग्री, नो अदर ऍज हे पॉझिटिव्ह डिग्री मधलं वाक्य आहे. तर अशा प्रकारे टॉलेस्ट हे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, टॉलर हे कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, नो अदर ऍज या रचना पॉझिटिव्ह डिग्री मध्ये असतात. अशा प्रकारचे सेंटेन्सेस असतील. बघा, हे सगळी सेंटेन्सेस बघितल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येईल, हाऊ कॅन वी चेंज. It's raining now, so I think we are facing the network issue. कदाचित पावसामुळे आवाज येत नसेल तुम्हाला. आता येतोय ना आवाज? Are you able to listen me? Yes, it's raining now. That may be the reason. Yes, I will send you the recorded lecture. Don't worry about that. Okay. See, you should observe these 6 sentences very carefully because you can use these all sentences as the rules. हे 6 सेंटेन्सेस तुमच्या समोर आहेत, तर ते खूप चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करायचे आहेत, कारण हे 6 सेंटेन्सेस म्हणजे रूल सारखे यूज करता येतील तुम्हाला. बघा, फर्स्ट सेंटेन्स, सी, अमेरिका इज द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. अमेरिका हा सगळ्यात श्रीमंत देश आहे. याच आता रिचेस्ट म्हणजे कोणती डिग्री आहे? चॅटिन चॅट बॉक्स सुपरलेटिव्ह आहे, पुढे दिलेलंच आहे, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. रिचेस्ट, द रिचेस्ट म्हणलंय म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द रिचेस्ट असं जर आलं, द रिचेस्ट, द हे आर्टिकल आणि त्याच्यानंतर सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आलं, तर त्याचे आपण कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना, त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना इज कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह दॅन एनी अदर या प्रकारचे. द रिचेस्ट आलं की दॅन एनी अदर, इज रिचर दॅन एनी अदर, हे असंच कन्स्ट्रक्शन येतं त्या वाक्यांच्या बाबतीत, ती कंपॅरेटिव्ह डिग्री असते. आणि याच वाक्याचं जर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची असेल तर त्यावेळी करतो आपण कन्स्ट्रक्शन ते, नो अदर country in the world is as rich as America is. You can write is here, the is लिहू शकता. बघा, अमेरिका हा सगळ्यात श्रीमंत देश आहे. अमेरिका हा इतर कोणत्याही देशापेक्षा श्रीमंत देश आहे आणि दुसरा कोणताही देश अमेरिके इतका श्रीमंत नाही. म्हणजे या तिन्ही वाक्यांचा अर्थ सेम आहे, पण आपण कोणत्या टर्म यूज केले त्या व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आपण.
त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. कोणत्या टर्म यूज केलेल्या आहेत. द आर्टिकल हे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आणि लगेच इथं सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल तर त्या वाक्याचं कंपॅरेटिव्ह करत असताना काय, तर कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह दॅन आणि एनी अदर, त्याच आपण पॉझिटिव्ह करत असताना ते वाक्य नो अदर न सुरू करा. नो अदर म्हणजे दुसरा कुठलाच देश नाही. नो अदर कंट्री इन द वर्ल्ड इज ऍज रिच ऍज अमेरिका. समजते ना, हे लक्षात येते का? तर एनी अदर आहे बरोबर. आता पुढचे 3 सेंटेन्सेस जर बघितले, अमेरिका इज वन ऑफ द रिचेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड. वन ऑफ द रिचेस्ट कंट्रीज. अमेरिका इज वन ऑफ द रिचेस्ट कंट्रीज म्हणजे अमेरिका हा सगळ्यात श्रीमंत देशांपैकी एक आहे. सगळ्यात श्रीमंत देश आहेत या जगामध्ये, त्या सर्व देशांपैकी अमेरिका ही एक आहे, असं हे सेंटेन्स. वन ऑफ द म्हणजे त्या श्रीमंतातली एक आहे. ओके, सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. मग याचेच कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना काय करायचं, अमेरिका ते नाउन ऍज इट इज लिहायचं. अमेरिका इज रिचर, कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, than most other countries in the world किंवा many other countries in the world. हे कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म आहे या वरच्या वाक्याचा. आणि थर्ड सेंटेन्स वन ऑफ द आलं, रिचर दॅन मोस्ट अदर असं आलं. दॅन मोस्ट अदर असं आलं की त्याची पॉझिटिव्ह डिग्री करत असताना ते वाक्य व्हेरी फ्यू न करायचं. व्हेरी फ्यू कंट्रीज इन द वर्ल्ड आर as rich as America is. इथं मात्र हे लक्षात ठेवा, अमेरिका इज वन ऑफ द रिचेस्ट कंट्रीज. हे प्लुरल असतं इथं. मेनी अदर, मोस्ट अदर कंट्रीज प्लुरल आहे. व्हेरी फ्यू कंट्रीज प्लुरल आहे, इथं लक्षात ठेवा. हे प्लुरल आहे म्हणजे अमेरिका ही श्रीमंत देशांपैकी एक आहे म्हणून हे प्लुरल आहे इथं. श्रीमंत, इतर श्रीमंत देशांपेक्षा अमेरिका ही त्यांच्यातली एक आहे. इतर श्रीमंत देशांपेक्षा म्हणजे त्यांच्यामध्येच एक आहे. आणि काही थोड्याच कंट्री अशा आहेत की त्या अमेरिके इतक्या श्रीमंत आहेत, असं हे थर्ड सेंटेन्स आहे. अंडरस्टूड? समजते नाही? लक्षात आलंय? येस ऑर नो? So you can refer these 6 sentences as the rule. Okay, Vasudha, what do you want to say? You can refer these 6 sentences as the rule. हे 6 sentences तुम्ही रूल सारखे यूज करू शकता. You will get the PDF. PDF तुम्हाला मिळेल. Don't worry about that. Okay? तर इथं एक्सरसाइज आहे बघा. Change the following sentences into other degrees of comparison without changing meaning. The biggest challenge knocking on the door of humankind is fear and intolerance. ते no other न सुरू करा. म्हणजेच काय? no other न सुरू करायचं. no other challenge knocking म्हणजेच कुठली डिग्री? बरोबर, पॉझिटिव्ह डिग्री. प्रांजली करेक्ट. अलिशा, प्रांजली, प्राची, प्रतीक्षा बरोबर आहे. आणि तेच बिगर असं आपण ऍडजेक्टिव्ह यूज करणार म्हणजे कुठली डिग्री? कंपॅरेटिव्ह डिग्री. बिगर म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. आता नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर्स इन द वर्ल्ड असं सेंटेन्स आहे. ते व्हेरी, बघा इथं वन ऑफ द आलं. वन ऑफ द आलं की ते सेंटेन्स पॉझिटिव्ह डिग्री मध्ये व्हेरी फ्यू न सुरू होतं. तसंच इथं द बिगेस्ट आले, द बिगेस्ट, म्हणून इथं नो अदर आले. समजते ना? वन ऑफ द आलं की व्हेरी फ्यू, द आणि लगेच सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आलं की नो अदर. पॉझिटिव्ह डिग्रीच्या बाबतीत. कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या बाबतीत तेच कसं, तर नो अदर ज्या वाक्यात लिहितोय त्याच्यामध्ये बिगर दॅन एनी अदर कंट्री आणि व्हेरी फ्यूच्या वाक्यामध्ये मोस्ट अदर किंवा मेनी अदर असं चेंजेस असतात. ओके, समजतंय हे? व्हेरी फ्यू ऑनर्स हे वाक्य व्हेरी फ्यू नच
व्हेरी फ्यू न सुरू झालं म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, ग्रेटर दॅन म्हणजे इथं कंपॅरेटिव्ह डिग्री करायची त्याच वाक्याची. ओके, rewrite the sentences given below as per given degree of comparison without changing its meaning. You are not as young as she is. याची कंपॅरेटिव्ह डिग्री करायची. His fourth daughter's wedding was grandest of all. पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे. Voli was younger than all his other daughters. सुपरलेटिव्ह डिग्री करायची. येईल नाही, जमेल का? ओके, पुढं काही वाक्य आहेत, पुढं सॉल्व करायचं आहे तुम्ही. बिग डेटा बिग इनसाइट हा जो आपला टेक्स्ट आहे ना, तर त्या टेक्स्ट मध्ये काही डिग्रीची एक्सरसाइज होती लँग्वेज स्टडी मध्ये. ओके, ऍडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन ऍडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा असं सेंटेन्स आहे. बिगिन द सेंटेन्स विथ व्हेरी फ्यू म्हणजे काय करायचंय? व्हेरी फ्यू न वाक्य सुरू करायचंय म्हणजे काय करायचंय त्याचं? पॉझिटिव्ह डिग्री करायची. सांगा बरं उत्तर काय येईल याचं उत्तर? I'm waiting for your responses. Very few न सुरू केलेली पॉझिटिव्ह डिग्री सेंटेन्स काय? Very few. Yes, very few players. Very few players. अथर्व, very few players in the big data. Very few players in the big data are as big as advertisers. Okay, very few players in a big data are as big as advertisers are. हे आर लिहू शकता तुम्ही शेवटी. बहुत काही जण लिहितायत बरोबर. प्रयत्न करा, नाही जमलं तर पुन्हा आपण घेऊया नंतर न पुन्हा त्याचे उत्तर सांगता येते. हे पण सॉल्व करायचे आहेत ऍक्टिव्हिटी. याची पीडीएफ मी आता पाठवून देतोय. एक्सरसाइज ज्या असतील त्या सॉल्व करा. ठीक आहे, थांबूयात आपण आता. समजलंय ना? अंडरस्टूड व्हॉट एव्हर वी डिस्कस टुडे? If you have any doubt regarding any of the sentence given, then feel free to ask your doubt, your questions. Okay, समजलं का आज आपण काय शिकलो ते लक्षात आलंय?